छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 352व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं किल्ले रायगडावर जागर शौर्य भक्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। तर या राज्याभिषेकाचं आयोजन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीनं करण्यात आलं। किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी देखील पूर्ण झाली आहे। खासदार संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे। संपूर्ण दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, तर संपूर्ण किल्ले रायगड शिवमय झाल्याचं पाहायला मिळत आहे। किल्ले रायगडावर नगरमधून आलेल्या शिवभक्तांना शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारलेली आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पाहूया। हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरती आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होतोय। अर्थातच यासाठी वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषेतील मावळे आपण किल्ले रायगडावरती पाहायला मिळाले। अवघं वातावरण भगवमय झालं आणि आता माझ्यासोबत आहे, आपण या ठिकाणी पाहू शकताय छत्रपती शिवाजी महाराज यांचं रूप साकारलेलं असं व्यक्तिमत्व घेऊन एक शिवमावळा किल्ले रायगडावरती पोहोचलेले आहेत। आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। आज आपण महाराजांची वेशभूषा साकारलेली आहे। राज्याभिषेक सोहळ्याचा अनुभव कसा आहे आणि एकूणच आजच्या राज्याभिषेक सोहळ्याविषयी काय सांगाल? राज्याभिषेक सोहळा 350व्या सोहळ्यापासून आम्ही इथे येतो। छाती गर्वाने फुगून जाते आणि त्यातल्या त्यात अंगावर वेश परिधान केला की 12 हत्तीचं बळ अंगात संचारतं। आपण असे आहोत त्या काळी महाराज कसे असणार, हा थोडासा जरी आपण मनात भाव आणला आणि सर्वांनी सहकार्य केलं तर हा रायगड हा पहिल्यासारखा व्हायला परत वेळ लागणार नाही। महाराजांनी सर्वात जास्त प्राधान्य दिलं स्त्री शक्तीला, तर स्त्री शक्तीचा कुठलाही अपमान कुणीही करू नये। सर्व आपल्या माता भगिनी आहे आणि सर्वात महत्वाचं एकजुटीने राहणे। एकजुटीने महाराजांनी 18 पगड जाती सोबत घेऊन स्वराज्य तयार केलं, तेच आपल्याला पुढे न्यायचंय। त्यासाठी एकजुटीने राहावं हीच माझी संकल्पना। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।